आई आम्ही बाहेर जेवायला चाललोय. माहितीये मला, बोलली अमृता. लवकर या. बाय. हा येतो लवकर. चल चल. एक मिनिट. तुला जर का वाटत असेल की मी यांना अशी परमिशन वगैरे दिली आहे तर त्या पोरीबद्दल माझं मत बदललंय, तर तसं नाही. माझं मत बदललेलं नाहीये आणि ते बदलणार सुद्धा नाही. ओके. मॉम, आम्ही जरा बाहेर जातोय. बाहेर? कुठे बाहेर? बाहेर जेवायला जातोय आम्ही. ठीक आहे, नाही जा. बाहेर जेवायला जा, कारण तुझ्या बायकोला आता आपल्या घरचं जेवण गोडच लागणार नाही ना. जा लवकर या. नाही मॉम, तसं काही नाहीये, पण बरेच दिवस झाले आम्ही बाहेर जेवायला नाही गेलोय. जरा चेंज होईल म्हणून. ठीक आहे, हरकत नाही. स्पष्टीकरण देऊ नकोस. जा. नाही ठरलंय असं नाही, पण मॉम मला जरा. सोहम, जाऊ देत, आपण कॅन्सल करूया. सोहम, ठरलेला प्लॅन कॅन्सल करायची काहीच गरज नाहीये. जा. ओके मॉम, आम्ही जातो. तारा चल चल. आता दोन्ही जोड्यांनी एकाच हॉटेलमध्ये जायला नको म्हणजे झालं. सावली बस. नाही, मी तुमच्यासोबत बसेन. बस ये. छान वाटते ना इथे. चला, म्हणजे ज्यासाठी अट्टास केला होता तुझ्या स्माइलने पावती मिळाली. घरी तारा खूप कटकट करते ना, नेहमी तुझी बरोबरी करण्याचा प्रयत्न करते. गायिका म्हणून चांगली आहे ती, पण तू पण काय कमी नाहीयेस. तुझ्यासारखं निर्मळ मन प्रत्येकाकडे नसतंच. हवी खूप स्पेशल आहेस तू. ती का स्पर्धा करते नाही माहिती मला. सारंग सर, त्या विषयातून बाहेर येण्यासाठी आपण इथे आलोय की नाही? मग काय मागूयात? दारा मॅडम, तुमच्या गाण्याचा खूप मोठा फॅन आहे. मॅम थँक्यू सो मच मॅम. आम्ही 7 नंबरचं टेबल बुक केलंय. येस सर. वेटर, यांना 7 नंबरच्या टेबलकडे घेऊन जा. थँक्यू मॅम. तारा चल. तू हो पुढे, मी आले. मॅम, तुम्ही काय करता इथे? नाही दादा, ॲक्च्युली ताराला जरा प्रायव्हसी हवी होती. आय होप तू समजू शकतोस. अरे पुढे बोल ना. हे टेबल माझ्या नावाने बुक झालंय. नाही रे, मी बुक केलं हे टेबल. थांब. एक्सक्यूज मी. येस सर. या टेबलच्या बुकिंग बाबतीत काहीतरी कन्फ्युजन आहे. नाही सर, काहीच कन्फ्युजन नाहीये. सारंग मेहेंदळे याच नावाने हा टेबल बुक आहे. सारंग मेहेंदळे मीच आहे. हा माझा भाऊ आहे सोहम मेहेंदळे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी पण हेच टेबल बुक केलंय. नाही सर, हा 7 नंबरचा टेबल सारंग मेहेंदळे याच नावाने बुक झालाय. नाही, मला सांगितलं गेलं होतं की माझ्या नावाने बुक झालंय म्हणून. भाऊजी ऐका ना. नाही म्हणजे जे झालं ते चांगलंच झालं ना. आपण एकत्र जेवायला बसूयात. तसंही हा टेबल मोठा आहे. हा म्हणजे तसंही सावलीला माझ्यासोबत बसायचंय. तुम्ही इथे बसू शकता. नो वे. ज्या व्यक्तीचा मला चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाहीये, तिच्यासोबत मी टेबल नाही शेअर करणार. तारा प्लीज. काय प्लीज? आणि सोहम, हे टेबल आधी आपण बुक केलं होतं ना. हो, पण आता आपल्याला कळलंय ना हे टेबल सारंग दादाच्या नावाने बुक झालंय. हिने हे मुद्दाम केलं असणार आहे. आपण दुसरीकडे जाऊयात यार.
तारा मॅडम ऐका ना, तुम्ही बसा ना इथे आमच्या सोबत. आपण एकत्र जेवायला बसूयात ना. हा तुम्ही बसू शकता सोबत. नाही नको. सोहम लेट्स गो. एक मिनिट ना. मला आत्ता आठवलं की एक्झॅक्टली काय झालं होतं. ॲक्च्युली ह्या सरांनी कॉल केला होता आणि ते म्हणाले होते की टेबल बुक करायचा आहे. सो 7 नंबरचा टेबल हा सारंग मेहेंदळे या नावानेच बुक झाला आहे. पण नंतर या सरांचा फोन आला आणि त्यावेळेस सर सॉरी बट केऑस होता. सो मेहेंदळे आडनाव सेम आल्यामुळे थोडासा गोंधळ झाला आहे सर. मी तुम्हाला लगेच दुसरा टेबल देते. प्लीज तुम्ही बसता का? एक्सक्यूज मी, मला हेच टेबल हवंय. आणि मी कोण आहे हे माहिती आहे ना तुम्हाला? अहो ऐका ना, आपण दुसरीकडे जाऊयात. अजिबात नाही सावली. आपण हे टेबल बुक केलं होतं, आपल्या नावाने हे टेबल बुक झाले, तरी आपण सहकार्य करतोय की नाही? त्यांना जर हट्ट करायचा असेल तर आपण काही नाही करू शकत. मी इथेच बसणार आहे, आपण इथे बसणार आहोत, आपण कुठे नाही जाणार. तारा मॅडम तुम्ही तरी ऐका. तुम्ही बसा की इथे. मला भीक नको आहे इथे कोणाची. सोहम, आपण दुसरीकडे जाऊया. लेट्स गो. तारा तमाशा करू नकोस प्लीज. मी तमाशा करतेय? कारण पॉसिबल सोहम. तारा सॉरी सर. किती चांगलं हेतूने आलं होतं इथे. हे सगळं होईल याची कल्पनाही नव्हती. कुठे जायची गरज नाही, बस इथे. आपली काही चूक नाही. आपण बुक केलं होतं की नाही टेबल, आपल्या नावाने टेबल बुक झालंय, आपली काय चूक आहे? तरी आपण त्यांना म्हटलं की बसा तुम्ही. ती काय बोलते? तुझं तोंड पण नाही बघायचंय, भीक नको आहे. ही का भाषा झाली? हे बघ, माझ्या बाबतीत मी ऐकून घेईन, पण तुझ्या बाबतीत नाही ऐकून घेणार. आपण कशाला मूड ऑफ करायचा? सांग, काय खाणार तू? काही. तारा मॅम, तारा मॅम, मॅम तुमचं ते गाणं मला खूप आवडतं. हा जीव तुझ्यावर जडला. हा काय मस्त गाणं आहे. हा जीव तुझ्यावर चढला. मी फॅन झालो मॅम तुमचं त्यापासून. तुमच्या लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये ऐकलं होतं, तेव्हापासून ते गाणं माझ्या डोक्यातूनच जात नाहीये. काय सुंदर गाता मॅम तुम्ही. त्या गाण्यापासून मी तुमचे फॅन झाले मॅम. येस मॅम. आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवर ऐकायला मिळत नाहीये. तुम्ही रेकॉर्ड केलं नाहीये का ते? मॅम प्लीज आमच्यासाठी 2 लाईन तरी गाणं. हो मॅम प्लीज 2 लाईन मॅम. मॅम आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहे मॅम. प्लीज मॅम, मॅम रिक्वेस्ट करतोय. आता असं नाही गाता येणार मला. का मॅम प्लीज 2 लाईन. आम्ही खूप मोठे फॅन आहे. प्लीज रिक्वेस्ट करतोय. प्लीज 2 लाईन. ऐका ना, मी आता नाही गाऊ शकत गाणं. प्लीज आमच्यासाठी गाणं मॅम. प्लीज मॅम. नाही म्हणते ना, कळत नाही का तुम्हाला कोणालाच? मला नाही गाता येणार गाणं. मला नाही येत गाणं गाता. बेसिक मॅनर्स नाही आहेत का तुमच्यात? मूर्ख कुठले, निघायतून. आय एम सॉरी. मॅमचा मूड जरा आता खराब आहे, त्यामुळे त्या अशा वागतात. आय होप यू अंडरस्टँड. सॉरी बोलून नाही चालणार. चुकीच्या लोकांसोबत पंगा घेतलाय तुम्ही.